नमस्कार. आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज. पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील देवाची आळंदी, भारताबाहेर सुद्धा देवाची आळंदी म्हणून जगभरातून पुणे जिल्ह्यातील श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी मोठ्या भाविकांची गर्दी पाहायला मिळते. अशी देवाची आळंदीमधील इंद्रायणी नदीची तर दुरावस्था करून ठेवलेली आहे. या इंद्रायणी नदीमध्ये संपूर्ण घाणीचे साम्राज्य करून ठेवले आहे. एवढेच नाही तर या ठिकाणी ये जा करणाऱ्या भाविकांना कुठलीही राहण्याची जेवणाची सुविधा तर नाहीच, पण आलेल्या भाविकांना बस स्थानकसुद्धा व्यवस्थित दिसून येत नाही. येथे असलेल्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. देवाची आळंदी येथील बस स्थानकाची दुरावस्था, यामध्येच मनपामधील कर्मचारी, वाहन चालक, वाहक, अधिकारी स्वतः खाजगी वाहने पार्क करून ठेवतात. मनपाकडून उभारण्यात आलेल्या प्रवासी निवारा स्थानकाची दुरवस्था करून ठेवलेली आहे. त्याच प्रवासी निवाऱ्यामध्ये ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात स्वतःचे खाजगी वाहन, टू व्हीलर तळ सुरू केलं आहे. अशा ठिकाणी मनपा प्रशासनाने नो पार्किंग असे स्पष्ट लिहिलेले बोर्ड लावून सुद्धा मनपा चालक, वाहक हे कर्मचारी आपली त्या ठिकाणी स्वतःची खाजगी वाहने वाहनतळसारखं उभारल्यामुळे तिथे ये जा करणाऱ्या भाविकांना मोठ्या प्रमाणात निवाऱ्याला थांबण्यासाठी अडचण निर्माण होताना पाहायला मिळते आहे. पण कर्मचारी, अधिकारी यांच्या उर्मट वागण्यामुळे रहदारी, नागरी सुविधाही मात्र कोलमडल्याचे पाहायला मिळत आहे. मनपातील अधिकारी, वरिष्ठ अधिकारी हे मात्र कोणत्या कुंभकर्णी झोपेत आहेत हे समजत नाही. अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत प्रतिनिधी श्रीहरी अंभोरे पाटील.